हे पुण्याचे मधुश्री पब्लिकेशन वाले आहेत, ज्यांचं हे पुस्तक आता तुमच्या समोर आहे. मधुश्री पब्लिकेशन वाले शरद आष्टेकर आहेत. हे त्यांनी केलेलं आहे. सध्या आमच्याकडे मराठीचंच, कारण मराठीचंच वाचन आम्ही केलंय. लक्षात जेव्हा आलं तेव्हा आम्ही चेक केलेलं आहे. अजून इंग्रजी किंवा मल्याळी, तमिळ, गुजराती ह्या ज्या भाषांमध्ये झालेलं आहे त्याच्यामध्ये काही बदल लोकांनी केलेले आहेत का हे अजून तपासलं गेलेलं नाहीये. त्या लोकांनी ज्यांनी ट्रान्सलेशन केलेलं आहे त्या लोकांना ते कळवण्यात आलेलं आहे की तुम्ही सुद्धा बघा, कारण छापायचा परवाना जर दिला असेल तर असा खोडसाळपणा केला जाण्याची शक्यता आहे सर्व भाषांमध्ये. काही दिवसांमध्येच आपल्याला ते कळेल की इतर भाषांमध्ये झालंय का. सध्या आमच्याकडे मराठी भाषेमध्ये झालेला खोडसाळपणा लक्षात आलेला आहे आणि त्यावरती कार्यवाही करायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. हे प्रकार गेले काही वर्ष, म्हणजे मला असं वाटतं की एक 7-8 महिन्यापासून जास्त, जेव्हा पानसरे, आता जेव्हा प्रशांत आंबी आणि आमदार संजय गायकवाड यांच्याबद्दलचं जे सगळं घडलं त्यानंतर या पुस्तकाची मागणी वाढली, अचानक मागणी वाढली आणि पुस्तक जेव्हा अधिक प्रमाणात लोक प्रकाशित करायला लागले, यामागचा त्यांचा हेतू केवळ शिवाजी पोचवायचा होता सगळ्या पब्लिशनचा असा नाही, तर काही लोकांना पैसेही कमवायचे होते त्याच्यातून. त्यासाठीही अनेकांनी केलेला होता आणि तेव्हा आमच्या हे लक्षात आले की आता असा खोडसाळपणा लोकांनी काय केलेला आहे, सुरू केलेला दिसतोय आणि म्हणून मग आता कार्यवाही करायचा आम्ही निर्णय घेतलेला.